The Loop of Hope भाग पाचवा. रात्री 12च्या दरम्यान कसल्याशा ओरडण्याच्या आवाजानं शुभंकरला जाग आली. तो उठला आणि रूमचं दार उघडलं तर हर्षवर्धनच्या रूममधून आवाज येत आहे हे त्याच्या लक्षात आलं. तो उठून त्याच्या रूमच्या दारात गेला तर जानकी मैया आणि हर्षवर्धन मुग्धाला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. सगळी रूम अस्ताव्यस्त होती आणि 2 नोकर भेदरलेल्या नजरेनं ते सगळं पाहत होते. मुग्धाने शुभंकरवर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि ती घोगऱ्या आवाजात ओरडू लागली, या माणसाला या घरातून हकलवून द्या, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत. असं म्हणून मुग्धा चवताळून शुभंकरच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न करत जोर जोरात ओरडत होती. तिला हर्षवर्धननं आणि जानकी मैयानं कसंबसं धरलेलं होतं. शुभंकर मात्र शांत उभा राहून सगळं पाहत होता. थोड्या वेळाने मुग्धा शांत झाली आणि ती झोपी गेली. तिला झोपवून हर्षवर्धन आणि मैया बाहेर आले. शुभंकर दाराच्या बाहेर येऊन उभा होता. हर्षवर्धन मानसिकदृष्ट्या आता पुरता कोलमडलेला होता. तो शुभंकरला पाहून हात जोडून रडत बोलू लागला, मी हात जोडतो तुमच्यासमोर शुभंकर दादा, मला आता मुग्धाची ही अवस्था पाहवत नाही आहे. तुम्ही प्लीज काहीतरी करा, माझ्या सगळ्या आशा तुमच्याकडूनच आहेत. तसा शुभंकरच म्हणाला, हर्षवर्धन असे हात नको जोडूस, प्लीज प्लीज असे हात जोडू नकोस. मी नक्कीच माझ्या परीने प्रयत्न करेन. तू शांत हो आणि जा झोप, तुलाही आरामाची सक्त गरज आहे. मैया याला घेऊन जा, तो त्याला समजावत म्हणाला. मैया हर्षवर्धनला घेऊन रूममध्ये गेल्या तोपर्यंत नोकरांनी पुन्हा रूममध्ये कसलाही आवाज न होऊ देता संपूर्ण रूम अगदी स्वच्छ केली होती. हर्षवर्धन ही प्रवास धावपळ या सगळ्यांमुळे आता थकला होता. त्याला लगेच झोप लागली. सकाळी त्याला जाग आली. मुग्धा अजूनही झोपलीच होती. तो त्याचा आवरून खाली गेला तर शुभंकर पहाटेच उठून देवघरात ध्यान लावून बसल्याचं मैयाने हर्षवर्धनला सांगितलं. शुभंकरचे ध्यान आणखीन तासभर चाललं. त्यानंतर त्याने मनोभावे देवाला नमस्कार केला आणि तो देवघरातून बाहेर आला. थोडा वेळ शांततेत गेला आणि मग शुभंकर बोलू लागला, हर्षवर्धन, मुग्धा आता कशी आहे? हो ठीक आहे ती आता, अजून उठली नाही आहे. तोपर्यंत मैयानं दोघांनाही चहा नाश्ता आणून दिला. दोघांनीही चहा नाश्ता केला तोपर्यंत मुग्धा तयार होऊन खाली आली. ती देवघरात गेली आणि देवाला नमस्कार करून बाहेर आली. शुभंकर तिच्या प्रत्येक कृतीचं बारकाईने निरीक्षण करत होता. ती येऊन हर्षवर्धनजवळ बसली. तसा हर्षवर्धनच म्हणाला, मी ऑफिसमधून सुट्टी घेतली आहे. आपण काय करायचं आहे दादा आज? म्हणजे कोणता यज्ञ याग किंवा आणखी काही उपाय? मी सगळं करायला तयार आहे. तो म्हणाला, नाही सध्या काही करायची गरज नाही आहे आणि तू आज ऑफिसला जा आणि संध्याकाळी लवकर घरी ये, तेव्हा आपण बोलू. तोपर्यंत मी माझी बाकी तयारी करून घेतो. तो म्हणाला. तशी मुग्धाच म्हणाली, हर्ष मी पण येणार तुझ्याबरोबर, मला इथे भीती वाटतेय. ती शुभंकरकडे पाहत हर्षवर्धनचा हात धरत म्हणाली. हर्षवर्धनने शुभंकरकडे प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं आणि शुभंकरने त्याला डोळ्यांनीच नको असं सांगितलं. ते पाहून हर्षवर्धन तिला म्हणाला, मुग्धा का आपल्याच घरात कसली आली आहे भीती? आणि मैया आहे की तुझ्याबरोबर? मी लवकर येईन ऑफिसमधून, तू आराम कर बघू. तो तिची समजूत काढत म्हणाला. तशी मैया पण म्हणाली, हां बहू मी आहे ना. मैया हर्षवर्धनच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाल्या, हर्षवर्धन मला हा पूर्ण वाडा फिरायचा आहे, त्यासाठी तुझी परवानगी हवी. शुभंकर विचार करत म्हणाला, दादा हो परमिशन कसली मागताय? वाडा तुमचाच आहे आणि मी येतो संध्याकाळी लवकर, मग बोलू. असं म्हणून तो ऑफिसला निघूनही गेला. मुग्धा त्यानंतर जी वर तिच्या रूममध्ये गेली ती जेवायला देखील खाली आली नाही. तिने जेवण देखील वरच मागवून घेतले. शुभंकर मात्र दिवसभर वाडा आणि त्याचा परिसर फिरून प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण करत होता. वाड्यासमोर असलेली बाग, मागे परसदारी असलेली झाडं, पाण्याच्या सोयीसाठी केलेली विहीर आणि सगळा वाडा, सगळ्या खोल्या, खोडक्या, भिंती तो हाताने चाचपत पाहत होता. तिन्ही सांज झाली आणि मैयानं देवघरात आणि तुळशीत संध्यादीप लावला. रोज संध्यादीप लावायला येणारी मुग्धा आज मात्र आली नव्हती. तोपर्यंत हर्षवर्धन ऑफिसमधून आला. तो फ्रेश होऊन आला. चहा पाणी झालं आणि शुभंकरनं मुग्धाला देखील घेऊन ये म्हणून हर्षवर्धनला सांगितलं.
मुग्धा खाली यायला तयारच नव्हती, तरी हर्षवर्धन तिला जबरदस्तीनेच खाली घेऊन आला. शुभंकरने मैयाकडून छोट्या छोट्या सतरंजा अंथरून घेऊन त्या चौघांसाठीही खाली मांडी घालून बसण्याची व्यवस्था केली होती. सगळेच त्यावर बसले. शुभंकरही पद्मासन घालून बसला आणि म्हणाला, मी आज पूर्ण वाडा फिरून निरीक्षण केलंय. आता मी ध्यान लावून नेमकं या वाड्यात काय आहे आणि नेमकं काय त्रास देतंय हे पाहण्यासाठी मी या वास्तूशी संवाद साधणार आहे. मी ध्यान करत असताना मला घाम आला किंवा थरथरी सुटली अथवा कोणत्याही प्रकारचा त्रास झाला तरी तुम्ही कोणीच मला हात लावणार नाही इतकंच लक्षात ठेवा. तो अगदी शांतपणे म्हणाला आणि सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली. शुभंकरनं ध्यान लावलं. थोड्याच वेळात त्याचं शरीर थरथरू लागलं. असं वाटत होतं की तो काहीतरी भयंकर पाहतोय. तासाभरानं त्याने डोळे उघडले. तो घामाघूम झाला होता. हर्षवर्धन आणि मैयाला त्याची काळजी वाटत होती. त्यानं डोळे उघडले आणि हर्षवर्धननं त्याला पाणी दिलं. शुभंकरनं पाणी घेतलं आणि तो उठला. त्याने समोर असलेल्या वाड्याच्या भिंतींवरून हात फिरवला आणि तो पुन्हा त्याच्या जागेवर येऊन बसला. हर्षवर्धनच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात मात्र प्रश्न दिसून येत होते. शुभंकरनं एकदा त्याला पाहिलं आणि म्हणाला, हर्षवर्धन, काय प्रश्न आहेत तुझ्या मनात ते निस्संकोचपणे विचार. तो हसून म्हणाला, तुम्हाला कसला त्रास झाला आणि निर्जीव वाड्याशी तुम्ही कसा काय संवाद साधू शकता दादा? तसा शुभंकर म्हणाला, त्रास म्हणशील तर इथे असलेली वाईट शक्ती मी समस्येच्या मुळापर्यंत पोहोचू नये म्हणून हे सगळं करत आहे. आणि हर्षवर्धन, कोणतीच वस्तू निर्जीव नसते. ती वास्तूसुद्धा त्यात राहणाऱ्या माणसांच्या बरोबर सुखदुःख भोगत असते. वास्तूत घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या वाईट कर्माची साक्षीदार असते. आणि हा वाडा तर 200 वर्ष जुना आहे. तो तुमच्या घराण्याचा युगपुरुष आहे असं म्हण हवं तर. तो त्याला सांगत होता तशा मैयाच म्हणाल्या, बरोबर बोलताय तुम्ही, पर आपने क्या देखा या क्या अनुभव किया? काही उपाय मिळाला का? त्याने चिंतित होऊन विचारलं. मुग्धा मात्र शांत बसून होती. ती काहीच बोलत नव्हती. तुम्ही सांगितलेली शापाबद्दलची गोष्ट खरी असली तरी ते अर्धसत्य आहे. पूर्ण सत्य कोणालाच माहीत नाही. ते फक्त आणि फक्त या वाड्यानं अनुभवलेलं आहे. ते सत्य नीतिवर्धनबरोबरच गेलं. पण हा वाडा, त्या पूर्ण सत्याचा हा वाद एकमेव साक्षीदार आहे. या वाड्यात खूप भयंकर काहीतरी घडलेलं आहे जे आपल्याला माहीत नाही. ते आपल्या कल्पनेपलीकडचं आहे, तो म्हणाला. हर्षवर्धन तसाच बोलू लागला, पण आपल्याला ते सत्य कसं कळणार आणि मग त्यावर उपाय आपण कसा करणार दादा? त्यानं अधीरपणे विचारलं. तसा शुभंकर म्हणाला, या वाड्यात एक लूप होल आहे जे हर्षवर्धनच्या पणजोबाच्या पणजोबांनी म्हणजेच नीतिवर्धन यांनी ज्यांच्यापासून या गोष्टींची सुरुवात झाली त्यांनी त्याच्या विद्येचा वापर करून तयार केलं आहे. कदाचित नीतिवर्धनचा आत्मा त्यात आहे. समस्येचे मूळ काय आहे हे आणि या समस्येचे समाधान काय आहे हे देखील आपल्याला तेच सांगू शकतील, त्यानं सांगितलं. आणि इतका वेळ गप्प बसलेली मुग्धा अचानक म्हणाली, म्हणजे नीतिवर्धनचा आत्मा अजून मुक्त झालेला नाही का? आणि लूप होल म्हणजे काय? तिनं विचारलं. शुभंकर हे विचारताना तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होता. नेमकं नाही सांगता येणार, पण कदाचित ते अजूनही याच वाड्यात आहेत, त्यांनीच तयार केलेल्या लूप होलमध्ये. आणि लूप होल म्हणजे एक असं दार असतं ज्या दारातून आपण वेगळ्या जगात प्रवेश करू शकतो. एक छिद्र म्हणा हवं तर. त्यातून आपण आपल्या जगातून दुसऱ्या जगात प्रवेश करू शकतो, त्यानं सांगितलं. तसा हर्षवर्धन म्हणाला, मग ते लूप होल कुठे आहे? आपण कसं शोधायचं? काळजी नको करूस हर्षवर्धन, माझ्याकडे ते शोधण्यासाठी काहीतरी आहे. माझ्याकडे 5 उदबत्त्या आहेत ज्यावर विशिष्ट विधी करून त्या सिद्ध केल्या आहेत. तिन्ही सांजेच्या वेळी सुचिरभूत होऊन दारे खिडक्या लावून त्या उदबत्त्या घेऊन तू वाडाभर फिरायचं. ज्या ठिकाणी उदबत्त्याचा धूर बिना वाऱ्याच्या वर्तुळाकार वर जाईल तिथेच लूप होल असणार आहे, त्याने सविस्तर सांगितलं. तसा हर्षवर्धन म्हणाला, आजची तिन्ही सांज तर टळून गेली, मग आपण उद्याच ते लूप होल शोधू आणि मी लगेच त्यात जातो. मला या समस्येवर लवकरात लवकर उपाय हवा आहे, तो म्हणाला. तसा शुभंकरच म्हणाला, हर्षवर्धन तू समजतोस तितकं हे सोपं नाही आहे. लूप होल असं कधीही उघडं असत नाही. ते विशिष्ट नक्षत्र एका विशिष्ट वेळी उघडत असतं आणि एका विशिष्ट वेळी बंद देखील होत असतं. यात खूप मोठी रिस्कही आहे.
जर तू त्या लूप होलमध्ये प्रवेश केलास आणि त्यातून ते बंद होण्याच्या आधी तू बाहेर नाही आलास तर तू अनंत काळासाठी तिथेच अडकून राहशील, जन्ममृत्यूच्या पलीकडे जाशील आणि ही गोष्ट खूप यातनादायी आहे हर्षवर्धन. तो काळजीने बोलत होता. तसा हर्षवर्धनच म्हणाला, शुभंकर दादा, मुग्धासाठी मी कोणतीही रिस्क घ्यायला तयार आहे. तो ठामपणे म्हणाला आणि मुग्धा त्याच्याकडे पाहतच राहिली. तशी मैया मध्ये पडली. नहीं हर्ष बाबा, मैं तुम्हें ऐसा कुछ नहीं करने दूंगी. साहेबांनी जाताना तुझी जिम्मेदारी माझ्यावर दिली आहे आणि मी असली कोणती बी जोखीम तुला नाही घेऊ द्यायची. त्यापेक्षा आपण ही हवेली सोडून जाऊ. त्या काळजीने डोळ्यात पाणी आणून बोलत होत्या. तसा शुभंकर म्हणाला, या वाड्यात तुम्ही तुमच्या मर्जीने आले आहात, पण तुमच्या मर्जीने तुम्ही हा वाडा सोडू शकत नाही. तुम्ही वाड्याला सोडाल पण वाडा तुम्हाला सोडणार नाही. आणि मैया, तुमच्या हर्षला काही होणार नाही ही जबाबदारी माझी. मी पूर्ण तयारी करून त्याला त्या लूप होलमध्ये पाठवेन आणि तिथे जर नीतिवर्धन असतील तर ते त्याला मदत करून योग्य वेळी लूप होलमधून निघायला नक्कीच सहाय्य करतील. सुदैवाने परवा पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला ते लूप होल उघडणार. उद्या आपण लूप होल शोधू आणि परवा हर्षवर्धन लूप होलमधून आत जाईल. मी त्याला पूर्ण तयारीनिशी पाठवेन. मी त्याच्याबरोबर गेलो असतो पण या वाड्याचा वारसच त्यात प्रवेश करू शकतो, दुसरी कोणतीच व्यक्ती नाही, त्यानं सांगितलं. ठीक आहे शुभंकर दादा, मग उद्या आपण लूप होल शोधूयात. मैया, तू काळजी नको करूस, मला काहीही होणार नाही, हर्षवर्धन मैयाला समजावत म्हणाला. वाड्यात असं काय भयंकर घडलं असेल? ते लूप होल हर्षवर्धनला सापडेल का? नीतिवर्धनजींचा आत्मा अजूनही त्या लूप होलमध्ये असेल का? ऐकूया पुढच्या भागात. दिलूप होप.